एअरटेल पेमेंट बँकेच्या डेबिट कार्डसाठी ऑनलाईन स्वरूपात अप्लाय कसं करायचं त्याची माहिती या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप स्वरूपात सांगितली आहे। तुमचं जर अकाउंट एअरटेल पेमेंट बँकेमध्ये असेल आणि तुम्हाला डेबिट कार्ड पाहिजे असेल तर तुम्ही अगदी 2 मिनिटाच्या आतच त्यासाठी अप्लाय करू शकता। त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एअरटेल थँक्स ॲप डाउनलोड करून ओपन करायचं आहे। अशा प्रकारे ॲप ओपन केला की मग इथं खाली व्ह्यू अकाउंट हे जे ऑप्शन आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मग एअरटेल पेमेंट बँकेचे हे नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल। इथे तुम्हाला खाली स्क्रोल करून डेबिट कार्ड हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे। क्लिक केलं की मग अशा प्रकारे डेबिट कार्डची पूर्ण समरी इज पेज ओपन होईल। इथं तुम्ही बघू शकता या प्रकारचं रेड कलरचं आपल्याला एअरटेल डेबिट कार्ड भेटणार आहे। फिजिकल आणि व्हर्च्युअल दोन्ही स्वरूपात तुम्हाला हे कार्ड घेता येणार आहे। पण इथं आपल्याला व्हर्च्युअल कार्ड घ्यायचं नाही आहे, फिजिकल कार्ड घ्यायचं आहे। त्यासाठी इथं आपल्याला आपला ॲड्रेस निवडावा लागेल। आधार ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस यामधील कोणता पण ॲड्रेस तुम्ही निवडू शकता। ज्या पत्त्यावर तुम्ही राहत आहात तोच ॲड्रेस या ठिकाणी निवडा, कारण एअरटेल पेमेंट बँकेचे ATM कार्ड पोस्टाद्वारे पाठवलं जातं। त्यामुळे योग्य ॲड्रेस दिला तर तुम्हाला घरपोच या ठिकाणी ATM कार्ड हे भेटणार आहे। त्यानंतर बघा इथं खाली आय ॲग्री द टर्म्स यावर टिक करायचं आहे। नंतर बघा या ठिकाणी आपल्याला हे कार्ड घेण्यासाठी 349 रुपये एवढी फी द्यावी लागणार आहे। जर तुम्हाला खरंच एअरटेल पेमेंट बँकेच्या फिजिकल डेबिट कार्डची आवश्यकता असेल तरच तुम्हाला फी भरायची आहे आणि फिजिकल डेबिट कार्ड घ्यायचं आहे। इथे बघा फ्रीमध्ये व्हर्च्युअल डेबिट कार्ड हे पण मिळतं, ते पण सेम फिजिकल डेबिट कार्डप्रमाणेच तुम्हाला वापरता येतं। आता इथं आपल्याला फिजिकल डेबिट कार्ड ऑर्डर करण्यासाठी बाय नाव या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केलं की मग अशा प्रकारे पेमेंटचं पेज या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला 349 रुपये एवढी अमाऊंट फी भरायची आहे। हे पैसे डायरेक्टली आपल्या एअरटेल पेमेंट बँकेमधूनच कटणार आहेत। त्यासाठी आपल्याला इथं एअरटेल पेमेंट बँकेचा जो काही पिन असतो तो पिन या ठिकाणी टाकायचा आहे। पिन टाकला की मग पे नाव या बटनावर क्लिक करून आपलं जे काही 349 रुपयाचं पेमेंट आहे ते करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आला की मग आपले 349 रुपये हे डेबिट होतील, आपल्या बँकेतून कटतील आणि आपलं डेबिट कार्डसाठी जे काही ॲप्लिकेशन आहे ते सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल। मग या ठिकाणी आपल्याला ट्रॅक ऑर्डर हा एक नवीन ऑप्शन या ठिकाणी दिला जाईल। या ठिकाणी आपण ट्रॅक ऑर्डरवर क्लिक करून आपलं जे काही डेबिट कार्ड आहे त्याचं स्टेटस या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी बघा ऑर्डर प्रोसेसिंग झालेली आहे आणि ऑर्डर कन्फर्म पण झाली आहे। पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला स्पीड पोस्टद्वारे हे एअरटेल पेमेंट बँकेचं ATM कार्ड हे आपल्याला घरपोच मिळणार आहे। थोडक्यात एअरटेल पेमेंट बँकेचं जे काही डेबिट कार्ड आहे ते अशा प्रकारे तुम्ही ऑर्डर करू शकता।